डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातील डॉक्टरांचा सोमवारी बंद। इंडियन मेडिकल असोसिएशनने 20 जुलै रोजी राज्यभर 24 तासांचा कामबंद आंदोलन केलं। त्यामुळे ओपीडी सेवा बंद राहणार आहेत। आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकार परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयक पुन्हा एकदा मांडण्याच्या तयारीत आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। सूत्रांची ही सगळी माहिती आहे। कृष्णा जन्मभूमी शाही ईदगाह मशीद वादासंदर्भातील अलाहाबाद हायकोर्टातील सुनावणी 25 ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। मथुरा जिल्हा न्यायालयामध्ये या प्रकरणी मध्यस्थीची प्रक्रिया सुरू असल्यानं दोन्ही पक्षांनी सुनावणी पुढे ढकलण्याची संयुक्त विनंती केली होती। अभिनेता आमिर खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी दिल्याचा दावा। गँगस्टर अर्जू बिश्नोईची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल। तर धमकीच्या दाव्यांमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्याची चर्चा आहे। धमकीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल नाहीये। मुंबई पोलिसांची ही माहिती आहे। बद्रीनाथ धाम देणगी घोटाळा प्रकरणामध्ये माजी मोजणी अधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। चमोलीचे पोलीस अधीक्षक सुरजीत सिंग पनवार यांनी ही कारवाई केली आहे। माजी अधिकाऱ्याचे नाव राजेंद्र चौहान असं असून तो या प्रकरणातील सह आरोपी आहे। होर्मुझच्या समुद्रामध्ये इराणनं पाडलेत अमेरिकेचे MQ-9 ड्रोन। या कारवाईनंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या 2 मोठ्या ऑइल टँकर्सना भीषण आग। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। एसटीच्या भाड्यामध्ये 13.56% वाढ। त्यामुळे आता एसटीचा प्रवासही महागणार आहे। ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होतीये। रुग्णालयावरील एफडीएच्या धडक कारवाईनंतर मुंबई हायकोर्टाचा संताप। एफडीएने एखाद्या हॉस्पिटलचा परवाना तातडीने रद्द केल्यास रुग्णाने हातात सलाईन घेऊन बाहेर पडायचं का? हायकोर्टाचा संतप्त सवाल। वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेलं आहे। त्यांनी 93 कसोटींमध्ये 8032 धावा आणि 235 बळी घेतले। तर सोबर्स यांच्या निधनानं क्रिकेट विश्वानं एक महान दिग्गज गमावला। आता बघूयात मुंबईसह उपनगरात नेमकं काय घडतंय न्यूज टॉप 9 मधून। मुंबईमध्ये एसआयआरच्या प्रक्रियेदरम्यान दिशाभूल करणाऱ्या संदेशांना मतदारांनी कोणताही प्रतिसाद देऊ नका, कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका। महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलेंगम यांचं आवाहन। मुंबईमध्ये लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दणका। विनातिकीट प्रवाशांकडून मध्य रेल्वेची 13.13 कोटींची दंड वसुली। 1 जून ते 9 जुलै दरम्यान करण्यात आली आहे कारवाई। मध्य रेल्वे मार्गावरती सोमवारपासून 15 डब्यांच्या 32 लोकल ट्रेन धावणार आहेत। मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे। गर्दीने त्रस्त लाखो प्रवाशांसाठी दिलासा मिळणार आहे। माथेरानच्या हेरिटेज रेल्वेला आता अत्याधुनिक हायड्रोजन इंजिन जोडण्याची तयारी आहे। हरियाणामध्ये जिंद सोनीपत दरम्यान कालपासून हायड्रोजनवरती चालणारी रेल्वे सेवा सुरू झाली आहे आणि त्याच धर्तीवरती माथेरानच्या ट्रेनला हायड्रोजन इंजिन लावण्यात येणार आहे। मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पेंग्विनच्या आणखी 4 पिलांचा जन्म झालाय। पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण असलेल्या पेंग्विनची संख्या आता 25 वर पोहोचलेली आहे। मुलुंड पूर्वेतील नीलमनगर ते पूर्व द्रुतगती महामार्गादरम्यान उड्डाणपूल उभारला जाणार आहे। सुमारे 108 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे। पूल 2 वर्षात पूर्ण करण्याचं नियोजन आहे। जोगेश्वरी मेट्रो स्थानकाखाली खुलेआम सिगारेट विक्री आणि धूम्रपान। शेजारील शाळेच्या विद्यार्थ्यांना धूम्रपान करणाऱ्यांचा त्रास। अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्यानं पालकांचा संताप। नवी मुंबईमध्ये वाहनधारकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा पर्दाफाश। मोटार वाहनांच्या विम्याचं नूतनीकरण करण्याच्या बहाण्यानं फसवणूक। कॉल सेंटरचा पर्दाफाश करत 3 आरोपींना सायबर पोलिसांकडून अटक। नालासोपारा पूर्वेतील दुर्गेश्वरी अपार्टमेंटमध्ये इमारत एका बाजूला कलंडली होती। या नावाची इमारत एका बाजूला कलंडली। अग्निशमन दलाच्या जवानांनी रहिवाशांना तात्काळ बाहेर काढलं।